अल्लाह हे केवळ ईश्वर म्हणजे अल्लाह म्हणजे हे मुसलमानांच्या देवाचं नाव नाहीये. इथे जगद्गुरु तुकोबारायांना जे अभिप्रेत आहे ना, आणि इस्लाम हे फक्त अल्लाच्या भोवती फिरत नाही. इस्लामच्या 5 सज्जनांबद्दल असाच एक शब्द वापरला होता की हे शेख मोहम्मद कुठून. दुसऱ्याचं ते कार्ट म्हणून चालणार नाही ना. बरोबर. धर्म आणि अधर्म तुम्हाला शिकवतो की तुमच्या इष्टाचा अपमान होता कामा नये. कागदोपत्री कुठला तुमचा धर्म आहे ह्या गोष्टीला मानतच नाही. मी मानतो की पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास. पौर्णिमेला यावर्षी गोदावरीच्या घाटावर एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये गोविंद देवगिरी महाराजांनी प्रवचन केलं बुद्धांच्या मार्गावर. आता विषय असा होतोय की हे बुद्धांना तरी ऍक्सेप्टेबल आहे का? बुद्ध तत्वज्ञानाला तरी ऍक्सेप्टेबल आहे? महंताला राजकीय स्पर्श झाला, त्याला कुठेतरी त्याला त्या त्या राजकीय पक्षानुसार चालावं लागतं. रामकृष्ण हरी. मी गौरी पाटील. या आषाढी एकादशीच्या काळात खास करून गेल्या 1-2 वर्षापासून एक मुद्दा खूप वर येत आहे आणि या वर्षी तर तो इतका वादग्रस्त झालाय की त्याच्या होर्डिंग सुद्धा लागल्या. तो मुद्दा म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग अल्ला देवे अल्ला दिला. या बाबतीत खूप लोकांची बरीचशी मतं येत आहेत. काही लोकांची मते असे आहे की हा अभंग मुळात असा नाहीच. काही म्हणतात की हा प्रक्षिप्त आहे. काहींचे मत असे आहे की तुकोबाराय चुकीचे आहे. तर याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती हे सचिन पाटील देत. जय श्रीराम, हर हर महादेव. काय ना की या विषयावर मी स्वतंत्र व्हिडिओ केला. तो व्हिडिओ 3-1 वर्ष आधी केला आणि त्याच्यात मी गाथा समोर ठेवलेली आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी हा जो अभंग लिहिलेला आहे हा कुठल्या अनुषंगाने लिहिलेला आहे, तुकोबारायांचं त्याच्यात काय मत आहे, याच्यात जे आता तिन्ही जे तुम्ही हे केलेत की काहींच्या मते तो प्रक्षिप्त आहे, काहींच्या मते तुकोबाराय सेक्युलर होते आणि काहींच्या मते तुकोबाराय चुकीचे आहे. त्यातलं तिसरं जे मत आहे तुकोबाराय चुकीचे आहे. आमचे एक मित्र आहेत, हरिभक्त परायण आहेत. त्यांना एका हिंदुत्ववादी महिलेने तावातावात फोन केला आणि फोन करून तुकोबारायांची मापं काढायला लागली. अरे काय हे संत तुमचे हे असले हे करून ठेवतात, त्यांना कळत नाही इस्लाम किती मोठं संकट होणार आहे. मी एका कार्यक्रमात गेलो होतो तेव्हा तुम्ही पण माझ्यासोबत होता. तेव्हा एक महिला लव जिहादवर काम करणारे बोलत होते. त्यांनी सुद्धा संत सज्जनांबद्दल असाच एक शब्द वापरला होता की हे शेख मोहम्मद कुठून उपटले. आता काय होतंय, हा महिला वर्ग आहे, फार आक्रमक असतात हिंदुत्ववादी कधी कधी, की आपण संतांबद्दल बोलतोय, आपल्या ज्यांनी जे आपले दीपस्तंभ आहेत, जे आपल्याला मार्गस्थ करणार आहेत, ज्यांचं म्हणजे जे आपल्या माऊली ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे त्याला की ज्ञानदेव म्हणे दृष्टांताची मात साधूशी संगती तर नको आहे. माऊली ज्ञानोबाराय स्वतःचा दृष्टांत सांगतात, स्वतःचा अनुभव सांगतात की बाबा साधूच्या संगतीनेच किंवा हे वैष्णव आहेत, हे साधू संत आहेत, हे संत संगती आहे, याच्याबद्दल कित्येक प्रमाण आहे. या संतांना तुम्ही ते डावलू शकत नाही, त्यांची अवहेलना करू शकत. हा जो तिसरा मुद्दा आहे की तुकोबाराय चुकीचे आहे. तुकोबारायांना इस्लामचं संकट समजलं, समर्थांना तर समजलं होतं, समर्थ रामदास स्वामींना. समर्थ रामदास स्वामींची पण मुस्लिम अष्टक आहे. आता काहींच्या मध्ये ती सुद्धा प्रक्षिप्त आहे, पण काहींच्या मते समर्थ रामदास स्वामींना सुद्धा समजलं नाही. आता आपल्याला पहिली गोष्ट तर संतांचं भावविश्व काय आहे किंवा अध्यात्म काय आहे हे समजून घ्यावं. तुम्ही हिंदुत्ववादी आहात म्हणजे तुम्ही शेख मोहम्मद यांना शिव्या दिल्या पाहिजेत असं नाही. शेख मोहम्मद यांच्यावर बोलणारे मी खूप लोक पाहिले, खूप तोंडसुख घेत आहेत हिंदुत्ववादी शेख मोहम्मद यांच्याबद्दल. योग संग्राम लिहिणारे हरिभक्त परायण शेख मोहम्मद महाराज जे होते, शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय गोविंद हे संतश्रेष्ठ आहेत. त्या हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांची जीभ हासळली पाहिजे, जी शिवीगाळ करतात संतांना. पहिली गोष्ट म्हणजे त्या संतांच्या
त्या दृष्टिकोनातून, त्यांच्या भावातून जेव्हा आपण पाहतो, त्यांना हिंदू मुसलमानशी तुमच्या काही देणं घेणं नाहीये. त्यांना भाजपाला निवडून नाही आणायचं. आणि राहिला प्रश्न याचा की बाबा मग त्याने तर काय होणार, की सगळे सेक्युलरिझमचा धोका नाही आहे आपल्या समाजाला. हिंदू हा मूळतःच तो सेक्युलरच असतो. हिंदू मुसलमान हे हिंदू मानतच नाहीत, हे संत साहित्य मानत नाही, भक्ती ज्ञान आणि वैराग्य सुद्धा मानत नाही. ते मनुर्भाव प्रत्येकाला मनुष्याच्या दृष्टिकोनातूनच पाहतात. मुळातच हिंदुत्वादी धर्म आणि अधर्म मानतो. हा हिंदू मुसलमान हा कुठला तरी राजकीय पक्ष सत्तेत येण्याचा मुद्दा आहे. आजही अधर्माच्या नावाने ज्या गोष्टी व्हायच्या त्या होतच आहेत. हिंदुत्वादी सरकार असून सुद्धा जे व्हायचं ते होतच आहे. समस्या अशी आहे की आपल्या राजकारणाचा आपलं ते राजकारण 10-15 मिनिटासाठी डोक्यातून काढून अशा अभंगांकडे आपण निरपेक्ष मनानं पाहिलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अल्लाह हे केवळ ईश्वर म्हणजे अल्लाह म्हणजे मुसलमानांच्या देवाचं नाव नाहीये. इथे जगद्गुरु तुकोबारायांना जे अभिप्रेत आहे ना, आणि इस्लाम हे फक्त अल्लाच्या भोवती फिरत नाही. इस्लामच्या 5 श्रद्धा आहेत. इस्लामचं एक संपूर्ण तत्वज्ञान आहे. हा अभंग जेव्हा आपण पूर्ण बघतो, एक संपूर्ण अभंग जेव्हा आपण पाहतो, तेव्हा या अभंगाचं जे तत्वज्ञान आहे ते पीछे गदळा मिट्टी खाय किंवा ते कर्मावर ते बोलतायत, किंवा मला तो अभंग पूर्ण पाठ होता, मी आता तो विसरलो. मोठा अभंग आहे तो, आणि त्याच्यामध्ये एक आहे की भजन गोली एकही सार. जगद्गुरु तुकोबारायांनी एक शब्द वापरला. मुळात पहिली गोष्ट म्हणजे मुसलमान भजन कशाला करतील, हा मोठा प्रश्न आहे. हे भजन, नाम संकीर्तन, नाम जप ही जी धारणा आहे, कर्म सिद्धांत, ही सगळी जी धारणा आहे, ही धारणा कशाची आहे? ही सनातन धारणा आहे. हे वैदिक धारणा आहे. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात की वेदनिंदी तो चांडाळ दुष्ट सुतकी आखळ, वाचा बोले वेदनीती करू संती केले ते. तुका करी प्रेमपाद दंडवत आचार्य परंपरेला दंडवत करून जगद्गुरु तुकोबारायांनी हा द्वैत सिद्धांत जो मांडलेला आहे भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारण असे. त्यांना मुळातच जगद्गुरु तुकोबारायांना सामिप्य, सालोक्य, सारुप्य आणि साष्टी किंवा आपण त्याला सायुज्यता, ती सायुज्यता प्राप्त झालेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय हे मुळातच मोक्ष तुझा देवा दुर्लभ तू ठेवा, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आहे साकरी, या स्थितीत जगद्गुरु तुकोबाराय आहे. त्या स्थितीमधल्या जगद्गुरु तुकोबारायांना काही देणं घेणं नाही, तो हिंदू आहे, तो मुसलमान आहे, त्यांना मोक्षही नको भेटलं. ते ज्या तत्वज्ञानाची मांडणी करतात ती सर्वांसाठी आहे. पहिली गोष्ट, मी हिंदुत्वाद्यांना सुद्धा मी हात जोडून नम्र विनंती करतो की तुमच्या हिंदू मुसलमानच्या नादात तुम्ही तुकोबारायांची मापं काढू नका, किंवा हा अभंग प्रक्षिप्त आहे हे हा शानपणा करू नका. तुम्ही पहिले तुमच्या स्वतःचं तत्वज्ञान समजून घ्या. तुम्ही हे तत्वज्ञान समजून घेतलं तर लोकांना भ्रम आहे, अरे इस्लामचं राज्य येऊन जाईल, हे तर गांधीवादी तत्वज्ञान झालं, हे तर तुम्ही मुसलमानांना जवळ ओढताय, यानेच ते हिंदू माती खातो, अरे हिंदूने कट्टर असलं पाहिजे, हिंदूने मुसलमानाला लांब ठेवलं पाहिजे, हिंदूने सेक्युलर असू नये, हिंदूंनी असं मुसलमान 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 मुसलमान. त्या लोकांना ही लोक साली ते धर्माला शिवाय देणारे जे ढुंगणं धुवून देणारे लोक आहेत, त्यांच्यावर अन्याय झालाय. 5000 वर्ष झाले अन्याय झालाय. या सगळ्यांना हे जे जगद्गुरु तुकोबारायांना नावं ठेवतायत, किंवा अरे हे तुकोबारायांनी असा अभंगच लिहायला नको होता, किंवा हे तुम्ही मुसलमानांचं तुम्ही अल्लाबद्दल बोलायलाच नको, किंवा हे असं करायलाच नको, हे म्हणणारी हे बाणगुळं जेव्हा कोणी स्वतःला आंबेडकरवादी म्हणून पुढे येतो आणि प्रभू रामचंद्रांची पार म्हणजे काढून जातो, तेव्हा यांची तोंड पायाचुकती असतात. तेव्हा यांच्या तोंडाकडे पाहायला लागत नाही ते आपलेच आहे. म्हणजे काय असतं ना की तुम्ही सर्वात संभाव ठेवा ना. तुम्हाला एवढा राग येतो ना, तुम्हाला एवढं वाईट वाटतं तुमच्या धर्माबद्दल बोललेलं, तुमच्या धर्मावर कोण आक्रमण केलेलं, तर ते सगळ्यांच्या बद्दल तुम्ही आपला तो पिंटे आणि दुसऱ्याचं ते कार्ट म्हणून चालणार नाही ना. बरोबर. धर्म आणि अधर्म तुम्हाला शिकवतो की तुमच्या इष्टाचा अपमान होता कामा नये. तू कुठला वादी आहेस? तू आंबेडकरवादी आहेस, तू अमुकवादी आहेस, तू संविधानवादी आहेस, तू नमुकवादी आहेस, तू हिंदूवादी आहेस, तू खलिस्तानवादी आहेस, तू जेही आहेस, पण ब्लास्फेमी नावाचा एक प्रकार आहे, तो असलाच पाहिजे. मी नबी असो किंवा ते गुस्ताकी नबी वगैरे, मी त्याचं पूर्ण समर्थन करतो. अरे मी समजा मुसलमान आहे, मी काय ऐकून घ्यावं माझ्या नबीच्या विरोधात? मला एकानं विचारलं की बाबा मुसलमान याच्यात जातील का, जन्नतमध्ये जातील का? म्हटलं जातील. अरे ते त्यांच्या मजहब सोबत प्रामाणिक आहेत, जातील नाही जातील त्यांचं पाप पुण्य त्यांच्याकडे, पण तू हिंदू म्हणून तू काय करतोयस? दिवस रात्र हिंदू मुसलमान आणि काँग्रेस करत बसण्यात, काँग्रेस गांधी मुसलमानांना शिवाय देत बसण्यात
काही पराक्रम नाहीये. मूळ तुम्हाला या धर्माचं स्वरूप समजून घ्यावं लागणार आहे. तुम्हाला हे समजून घ्यावं लागणार आहे की अल्ला देवे अल्ला दिलावे याच्यावर तुम्ही ठासून बोललं पाहिजे. तुम्ही ठासून बोललं पाहिजे की जगद्गुरु तुकोबाराय हे तुमच्या सनातन धर्माचं तत्वज्ञान त्याच्या मार्फत सांगत आहेत. तुम्ही तुकोबारायांची मापं नका काढू, तुम्ही शेख मोहम्मदांची मापं नका काढू. शेख मोहम्मदांनी धर्मांतरण का केलं नाही, हरिभक्तपर्यंत ताजुद्दीन महाराजांनी धर्मांतरण का केलं नाही, के मोहम्मदने धर्मांतरण का केलं नाही. अरे के मोहम्मदने 11 तुमची जवळपास हजारो मंदिरं वाचवली. आणि के मोहम्मद समजा उद्या चालून समजा हे झाले असते, सखाराम झाले असते, त्यांना काय फरक पडला असता. निर्भयसिंग गुज्जर सारख्या एका डाकूला सोबत घेऊन के मोहम्मद यांनी आपल्या मंदिराचं संरक्षण केलेलं आहे, की मोठे आर्किओलॉजिस्ट होते. रिजवान अहमद सारखे लोक आहेत, आरिफ मोहम्मद सारखे लोक आहेत, एपीजे अब्दुल कलाम यांच्या लोक एपीजे अब्दुल कलाम यांना शिवाय देतात. हिंदुत्वाच्या नावाखाली तो हिंदू का झाला नाही. अरे तुम्ही ठरवणार का हे? तुम्ही वाटणार आहेत का सर्टिफिकेट? ते झाले तिकडे आमचे महेंद्रपाल आले हिंदू झाले. काय झालं त्याच्यातून? किती लोकांचं ते जोपर्यंत मुसलमान होते तोपर्यंत त्यांचा फायदा होता. ते आमचे ते वसीम रिझवी हिंदू झाले, जितेंद्रनाथ झाले, त्यांच्या घरावर हल्ला झाला. तो माणूस व्हिडिओ करून तो रडतोय की ज्या पद्धतीने माझं स्वागत हिंदू धर्मामध्ये केलं गेलं तशा पद्धतीची सुरक्षा मला दिली गेली नाही. आज आपण तेवढे सामर्थ्यवान नाहीये की उद्या तुम्ही जलाल महाराज सय्यदांना म्हणाल तुम्ही हिंदू आहात आणि तुम्ही त्यांना संरक्षण देऊ शकाल. मी तुमचे कागदोपत्री कुठला तुमचा धर्म आहे ह्या गोष्टीला मानतच नाही. मी मानतो की पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतो. शे कबीर लतीफ मोमिन मुसलमान सेना नावी जाणं विष्णू दास. ज्याच्या हृदयात गोविंद आहे तो हिंदू आहे. नाही तर हिंदू तर सगळेच जण आहेत. हिंदू ती लोक सुद्धा आहेत संभाजी ब्रिगेडवाली जे म्हणतात की खबरदार जर का शाळा महाविद्यालयांमध्ये गणपती बसवला तर चाटायचे का ते हिंदू? हिंदू तर ती मुग्धा कर्णिका तिथं बामणाची आहे. जे जगद्गुरु तुकोबारायांना फुकाराम आणि माऊली ज्ञानोबारायांना अडाणीश्वर म्हणते. बरोबर आहे. त्या हिंदूंना चाटायचंय का की जे कागदोपत्री हिंदू आहेत? समस्या अशी आहे की या अभंगाबद्दल जर का सविस्तर बोलायचं झालं तर सर्वप्रथम जगद्गुरु तुकोबारायांनी जेवढेही अल्लाच्या नावाने अभंग बनवलेले आहेत ते स्वधर्माच्या तत्वज्ञानासोबत प्रामाणिक राहून बनवलेले आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कुठेही त्यांनी धर्मांतरणावर त्यांनी भर दिलेला नाही. कुठेही त्यांनी असा शब्द मांडलेला नाहीये की बाबा त्यांनी अनेकांची स्तुती म्हणजे देवानाही मान संतामानी मुसलमान हे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी अनेकांची स्तुती मी काल पतिव्रता अभंगाचे उदाहरणं दिलेत. की जसं नारायण तैसे प्रमाण आमासी पतिव्रते जैसा भरतार प्रतिवते जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण तैसे परी. प्रतिवतेसाठी जसा फक्त तिचा नवरा असतो तसा आमच्यासाठी नारायण आहे असं म्हणणारे तुकोबाराय अल्लाची स्तुती का करतायत? ते तुकोबाराय नाही करतायत, ते मुसलमानांसाठी सांगतायत की बाबा तुमचा जर का अल्ला तुमचा करता करविता आहे तर तिथे ते स्वतःच्या तत्वज्ञानानुसार म्हणजे स्वधर्माच्या तत्वज्ञानानुसार त्यांना सांगतायत की बाबा तुम्ही कर्माधिष्ठित राहा, तुम्ही कर्मसन्यास घ्या, तुम्ही त्याचं गुणगान करा, तुम्ही त्याची हे करा, त्याचं भजन करा. वास्तविकता इथली कुठलीच गोष्ट मुसलमानांना चालत नाही. आणि ज्या मुसलमानांचं म्हणणं आहे की बाबा जगद्गुरु तुकोबाराय सेक्युलर होते आणि जे गोल टोप्या घालून वारीमध्ये येतात त्यांनी ते मशिदीमध्ये सुरू करा ना भजनं, अल्ला देवे अल्ला दिलावे. आमचे काही त्याच्यात हे नाही, आक्षेप नाही. बेसिकली जगद्गुरु तुकोबारायांचा दृष्टिकोन इतका व्यापक आहे, वारकरी संप्रदायाचा दृष्टिकोन इतका व्यापक आहे की याला मुसलमान खेटून जरी गेला तरी तो वारकरी होतो. पण एकही वारकरी हे वारकऱ्यांचं मी एका याच्यात गेलो होतो, सभेत गेलो होतो. 80-85 लोक त्याच्यात आली होती. सारसबागमध्ये ती सभा होती. मला तिथं बोलायचं नव्हतं. मी उशिरा गेलो, कोपऱ्यात बसलो होतो आपल्या शांततेनं. मला त्यांनी विचारलं तुम्हाला बोलायचं आहे का? मी म्हटलं नाही मला नाही बोलायचं. पण मी तिथे एका मुद्द्यावर 3 मुद्दे होते. त्यातला एक मुद्दा होता की एक आमच्यातलाच एक डॉक्टर बोलला, अरे ते टाळकुटे वारकरी. पहिली गोष्ट तुम्ही वारकरी संप्रदायाला समजून घ्या. मेनाहुनी मौन वज्रहुनी कठीण. विंचू देवाराशी आला देवपूजा ना आवडी त्याला तिथे पैजारीचे कामं अधमाशी दे अधमा. हे जगद्गुरु तुकोबारायांची शिकवण आहे. सर्वात प्रथम यांनी समजून घेतलं पाहिजे की तत्वज्ञान काय आहे. उगाच आपल्याला स्वतःला संप्रदायातलं आपल्याला काही माहित नाही, आपल्याला केळं माहित नाही त्यातलं. तुकोबारायांच्या तत्वज्ञानाबद्दल आपल्याला माहिती नाहीये. आपल्याला याच्याबद्दल माझ्याकडे एक हे आला होता, धर्मजागरणचं काम करणारा एक मोठा व्यक्ती आपल्या घरी आलेले. नाही ते मारुती स्तोत्र वगैरे हनुमान चालीसा ठीक आहे, वारकरी संप्रदायाचं ते नको, त्याने मवाळ होतात म्हणतो. म्हणजे हृदयाचे ढिलेपणा इथं निकाय असे नसे कारण तेच संग्रामी पतन जाणं क्षत्रिय असे सांगणारे आपले माऊली ज्ञानोबाराय.
किंवा म्हणून या पार्थ हेतू सांडूनी सर्वता तुझं क्षात्रवृत्ती झुंजिता पाप नाही, हे तत्वज्ञान असलेलं किंवा मधुर तुकोबाराय भांडणाशी झाली तिथे जीवाचे काय आले, तुका म्हणे त्याचे दंड नाही ताडणाचे. अरे एवढ्या त्याच्यामध्ये तुम्हाला मारामाऱ्या दिसत आहेत, एवढा त्याच्यात संघर्ष दिसतोय की माऊली ज्ञानोबाराय युद्धाच्या प्रसंगाचं वर्णन करताना सांगतात की बाबा एखाद्याने आपसूक जांभई द्यावी, तोंड उघडावं आणि त्याच्या तोंडामध्ये अमृताचे थेंब पडावा, तशा पद्धतीने क्षत्रियासाठी युद्धाचा प्रसंग असतो. हे क्षात्रतेच जागृत करणारा वारकरी संप्रदाय आहे. तुम्ही म्हणताय की बाबा हे मावळ आहे, ते यांना नका विचारू. हे काय बेसिकली तुम्ही ते तत्वज्ञान समजून घ्या. उगाच तुम्ही एवढे मोठे झालेले नाहीये की तुम्ही संतांची मापं काढणार. तुम्ही बाबा हे यांना इस्लाम समजला नाही, त्यांना सगळं समजलं, त्यांना हे समजलं होतं की तुम्ही किती च्युती आहे, पण तुमच्यासाठी सुद्धा त्यांनी खूप मोठं तत्वज्ञान लिहून ठेवलेलं आहे. पण गाथा उघडावी, त्याच्यातलं तत्वज्ञानाचा आम्ही अभ्यास करावा, ते तत्वज्ञान आम्ही आत्मसात करावं. जगद्गुरु तुकोबाराय यांनी म्हणजे समजा जे म्हटलं की टाळकुटे वारकरी त्या सभेमध्ये, मी त्यांना एक प्रश्न विचारला की मला एक वारकरी दाखवा जो मुसलमान झाला. मी माझ्या हयातीत एकही वारकरी पाहिला नाही जो मुसलमान झालेला आहे. तो त्याचा फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सुटू नये. तो त्याच्या संप्रदायाशी तो इतका प्रामाणिक असतो की तो जीव गेला तरी कबूल, तो त्याचा धर्म सोडणार, तो त्याचा संप्रदाय सोडणार नाही. एवढी कट्टरता त्याच्या अंगी जन्मता त्याच्यात निर्माण झालेली असते. आपलं काम आहे की त्याला त्याच्या मूळ तत्वज्ञानासोबत त्याची नाळ जोडून ठेवणे. तशा पद्धतीचे धर्म मार्तंड निर्माण झाले पाहिजेत. तशा पद्धतीचा गाथा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून समाजामध्ये ती गाथा ज्ञानेश्वरी मांडणारी लोक निर्माण झाली पाहिजेत. समाजामध्ये हिंदू मुसलमान करत बसण्यापेक्षा धर्म आणि अधर्माच्या व्याख्या सांगितल्या गेल्या पाहिजेत. तो धर्माशी प्रामाणिक आहे, त्याचा कोणाचा बापही त्याला मुसलमान करू शकत नाही, त्याला वाटवू शकत नाही. तो उलट 50 मुसलमानांना तो वारकरी संप्रदायात घेऊन येईल एवढी त्याची क्षमता असते. जलाल महाराज सय्यदांनी पहिल्यांदा पेरियारच्या रामायणाचं खंडन केलेलं आहे. वेगळं मुसलमानाने आपली कोणाची हिंमत नाही आहे ते पेरियारच्या विरोधात बोलण्याची. आज जर का महाराष्ट्रामध्ये पेरियारच्या विरोधात बोललं तर त्याला आंबेडकरवादी पकडून एवढं चोपतील, त्या तोंडाला काळा भासून त्याची धिंड काढतील. तर ह्या पराक्रमाची कामं जी मुसलमानांनी केलेली आहेत ते जरी आपण बघितलं, त्यांना तुम्हाला हिंदू करायचं, कशाला बोडख्याला हिंदू करायचंय तुम्हाला? त्यांना जो है उसे वैसा रहने दो, हृदयातून माणूस हिंदू झाला पाहिजे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा एक प्रसंग आहे की एक त्यांच्याकडे ख्रिश्चन आला होता. मी कुठं ऐकलाय का भाऊ तोरसेकरांनी सांगितलाय, हा प्रसंग मला आठवत नाही. तर त्यांनी त्याला म्हणे की मला हिंदू व्हायचंय म्हणे. तर बाळासाहेबांनी म्हटलं होऊन जा. तो हो पण त्याला काहीतरी विधा काहीतरी लागेल. बाळासाहेबांनी आतून आरतीचं ताट बोलावलं, त्याच्यातलं कुंकू घेतलं, त्याच्या कपाळाला लावलं, त्याला टिळा लावला, झाला तू आतापासून हिंदू. अरे ज्याच्या मनात राम तो हिंदू, ज्याच्या कपाळाला टिळा तो हिंदू. त्यासाठी तुम्हाला ते ऍफिडेव्हिट करून कागदपत्र बदलून तुम्हाला काय भेटणार आहे? मध्यंतरी संभाजीनगरमध्ये काही कुटुंबांना मुसलमानांचं हिंदू केलं, कालांतराने तिथे गेल्यानंतर ते परत मुसलमान झाले. हा खेळ खेळत राहायचा का डोंबाऱ्याचा आयुष्यभर? डेमोग्राफिक चेंज होत आहेत आणि मुसलमानांची संख्या वाढती आहे. आणि पूर्ण जगभरात मुसलमानांची संख्या आहे, डेमोग्राफिक चेंज हे याच्यामुळे नाही होत आहे की मुसलमानांची घुसखोरी होत आहे, त्यांची मुलं वाढत आहेत आणि त्यांची लोकसंख्या वाढत आहे. ते आपल्या इथले ओकिस्ट, आपल्या इथले लिबरल्स यांच्या किंवा आपल्यातले जे सेक्युलर आहेत, मुळात त्यांना पाठराखण आहे. आज जर का एखादी गायीच्या कत्तलीसाठी जात असलेली गाडी जर का पकडली तर तेव्हा ऑब्झर्व करायचं, तिथं जाऊन स्पेशल ज्या लोकांना असं वाटतं की मुसलमानांमुळे होत आहे, त्यांनी ते जाऊन ऑब्झर्व करायचं की त्यांची पाठराखण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यापासून ते जनावरं सोडून आणायला जो शेतकरी येतो त्याच्यापासून, तर त्याच्यासाठी येणाऱ्या आमदार खासदाराच्या फोन पासून सगळे सण हिंदू असतात, सगळे हिंदू असतात. डेमोग्राफिक चेंज हा हिंदूंच्या वैचारिक जे त्यांचं मतांतर होत आहे, जे त्यांचं विचारांतरण होत आहे, त्याच्यामुळे डेमोग्राफिक चेंज होत आहे. ते तर त्यांचं काम करतायत. वाळवीचं काम करणार आहे, वनव्याचं काम करणार आहे. वनव्याला आणि वाळवीला दोष देऊन चालणार नाही. पेस्ट कंट्रोल वाल्यांना आपण बघितलं पाहिजे. वाळवीसाठी जे म्हणजे आर्द्र वातावरण असतं, वातावरणामध्ये आर्द्रता पाहिजे असते, ते वातावरण मेंटेन करून ठेवणाऱ्याला आपण पकडलं पाहिजे. मच्छर होत आहेत म्हणून तुम्ही एका मच्छराला पकडून आणू नाही शकत. तुम्हाला बघावं लागेल पाणी कुठं साठतंय, लार्वा कुठं क्रिएट होतोय, तुम्हाला स्वच्छता ठेवावी लागणार आहे, तुम्हाला नेट बसवावे लागणार आहेत, तुमचं प्रिकॉशन तुम्हाला घ्यावं लागणार आहे. ही ती लोक आहेत जे तुम्हाला घराला नेट बसू देत नाहीत. ही ती लोक आहेत जे तुम्हाला मच्छरदाणी वापरू देत नाहीत. ही ती लोक आहेत जे तुम्हाला मॉर्टिन वापरू देत नाही, मच्छर मारण्याचं हे वापरू देत नाहीत, तुम्हाला निंबाचा पाला जाळू देत नाहीत. ही कोण लोक आहेत? हे सेक्युलर लोक आहेत. ही कोण लोक आहेत? ही अमकेवादी टमकेवादी लोक आहेत. काल परवा समजा एका महाविद्यालयामध्ये बुरख्याला विरोध करण्यात आला तर त्याच्यातले मुसलमान उभे नाहीत राहिले,
तिथे एक आंबेडकरवादी संघटन उभं राहिलंय की आमच्या बहिणींना कोण बुरखा घालण्यापासून अडवतो आम्ही बघून घेऊ. तर समस्या जी आहे त्या समस्येचं समाधान आम्हाला शत्रू होतच नाही. ज्या मूळ समस्येवर बोलण्याची आमची हिंमत नाही तिथं आमचे हातभर फाटते. आणि मग कोणावर दोष द्यायचा तर मग जगद्गुरु तुकोबारायांचं चुकलं. जगद्गुरु तुकोबारायांनी अल्ला देवी अल्ला दिलावे कशाला म्हटलं? अरे जगद्गुरु तुकोबारायांनी तर हे पण म्हटलं, राम नामन म्हणे ज्याची वाचा तो लेख तू बापाचा, नामन म्हणे ज्याचे तोंड ते चर्मकाचे कुंड, राम राम म्हणता तुझ्या बाचे काय जाते, किंवा रामन म्हणे त्याचे गाढव माता पिता. त्या प्रभू रामचंद्रांचं त्यांनी एवढं वर्णन केलेलं आहे. त्या प्रभू रामचंद्रांना कार बोलवा एका भडव्याने शिव्या दिल्या, पण त्याच्या डोक्यातल्या टोपीचा रंग निळा होता म्हणून आमच्यातला कुठला हिंदुत्ववादी त्याच्यावर काही बोलला नाही. कुठल्या हिंदुत्ववादीचं काही प्रतिक्रिया नाही. हा, त्यांनी जर का गोल टोपी घातली असती हिंदुत्ववादी म्हणजे ते आपले ते हे फुटतात ना, काय असतात ते मक्याचे दाणे, त्याचे पॉपकॉर्न होतात त्याचे तळातळ तळातळ उडले असते. हे असे नकली हिंदुत्ववादी आमच्या तितके भरलेले आहेत. त्यांना फक्त काय आहे ना, घरात बसून तिकडे पलीकडच्या तिकडे त्या मुसलमानांना शिव्या द्यायचे. पण इथे घरात घुसून मारतात, इथे घरात घुसून त्यांना भीमटोला भेटतोय, तिथे म्हटलं आमची फाटून सौदा होऊन जाते, तिथं आम्हाला काही बोलायचं नसतं. तर त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांची मापं काढण्याच्या आधी आपण आपली काय पात्रता आहे, आपली काय लायकी आहे हे बघावी. धर्मासाठी उभं राहावं, प्रभू रामचंद्रांच्या अस्मितेसाठी उभं राहावं. ती राष्ट्रीय अस्मिता आहे. मी तर म्हणतो हिंदुत्वाद्यांची पुढची मागणी अशी असली पाहिजे की प्रभू रामचंद्रांचा अपमान करणाऱ्यावर APA अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. तो राष्ट्रद्रोह आहे. एका राष्ट्रीय प्रतीकाच्या अस्मिता असलेल्या या राष्ट्राचा तुम्ही अपमान करताय. त्याच्यासाठी तुमचा प्रयत्न असला पाहिजे. तुमचे प्रयत्न काय चाललेले आहेत? तुमचे तर उलट्या दिशेने प्रयत्न चाललेले आहेत. आपलेच आहेत, असंच करू द्या, तसंच करू द्या, घरातच घुसू द्या, पोरीस द्या, बायकाच द्या, इथून आमचे धंदे सुरू आहेत. तर अशा पद्धतीनं ह्या जर का अल्ला देवे अल्ला दिलावे या प्रकरणावर आपल्याला पडदा टाकायचा असेल तर आपण पुढे येऊन सांगितलं पाहिजे. तुकोबारायांनीच लिहिलंय, मुसलमानांचं स्वागत आहे आमच्या संप्रदायामध्ये, गोल टोप्या काढून टिक्के बुक्के लावून या जरा. हा, किंवा जे गोल टोप्या घालून तिथं ठेवा ना एक माणूस तिथं बुक्केची वाटी घेऊन. हा, होर्डिंग्स काय लावताय? 4 मुसलमानांना ना आमच्या वारीत. बरोबर आहे, बरोबर. बसवा ना त्यांना रामकृष्ण हरी म्हणा. 50 वेळा त्यांना रामकृष्ण हरी म्हणे, त्याच्या कुळाचा उद्धार झाला. 50 वेळा एका मुसलमानाला रामकृष्ण हरी म्हणू द्या, त्याला परत तिकडे जायची इच्छा होणार नाही. अरे हाच तर धर्मप्रचार आहे. हेच तर तुम्हाला अक्कल नाहीये. काठावर 5 संघटना आहे ही सगळी. यांना मूळ तत्वज्ञानाशी काही देणं घेणंच नाहीये. समोरच्या तोंडून आपल्याला राम ओधून घ्यायचा, याचं जे आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्हाला हिंदुत्व म्हणजे काय, तर आमचा भगवा म्हणजे काय, तर भाजपाचा भगवा, आणि तो सत्तेत असला पाहिजे, हे आमच्यासाठी हिंदुत्व. ते सत्तेत आल्यानंतर तिकडे काय धिंगाणे होते त्याच्याशी आम्हाला काही सोयर सुटत नाही. डेमोग्राफिकल चेंजेस बद्दल आम्ही का कन्सर्न आहोत, कारण की आम्हाला असं वाटतं डेमोग्राफिक चेंजेस झाल्यानंतर सत्तेतून भाजपा निघून जाते. तर अशा पद्धतीने आपण राजकीय हिंदुत्ववादी आहोत का खरोखर धर्मवादी आहोत, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. आणि नाही तर बसून चर्चा करा धर्मावर, शास्त्रावर. कुठला तुम्ही धर्म नवीन विकसित केलेला आहे मला समजू द्या बाबा. ज्याला काही उपनिषदांचं प्रमाण आहे का, तुम्हाला काही वेदांचं प्रमाण आहे का, तुम्हाला काही गाथा ज्ञानेश्वरीचं प्रमाण आहे का, त्याला काही अधिष्ठान आहे का, बघू आपण. कमीत कमी लोकांनी धर्मगुरूंकडून तरी याची माहिती नाही, धर्मगुरूंकडून नाही घ्यायची. आम्हाला राजकीय नेत्यांकडून धर्म समजून घ्यायचा. आम्हाला भाजपा आणि संघ सांगणार आहे धर्म काय. धर्मगुरू कोण असतात? धर्मगुरूंना काय करतात? सर्व हिंदुत्व हे राजकीयच. ते राजकीय लोक सांगतील आम्हाला, आमचे ते धर्मजागरणचे लोक सांगतील आम्हाला. ते वारकऱ्यांना शानपणा शिकवतात. त्यांनी कधी गाथाही वाचली नसेल. गाथा त्यांचा काय संबंध गाथेसोबत? त्यांनी बघितली असेल. त्यांच्यासाठी ते वेगळे धर्मग्रंथ झालेले आहेत आजकाल. तर अशा पद्धतीने पोथ्या पुराण जाळून टाका म्हणणारे हिंदुत्ववादी होत आहेत आजकाल. आणि ते आमचे दीपस्तंभ आहेत, ते आमचे मार्गदर्शक आहेत. तर ह्या स्वरूपाचा धर्म झाल्यामुळे ह्या सगळ्या अशा संभ्रम समाजामध्ये निर्माण होतात. अन्यथा जगद्गुरु तुकोबारायांचा कुठलाही अभंग घेऊन कोणीही समाजामध्ये काडीचाही संभ्रम पसरवू शकत नाही. आपली फारकत झालेली आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या विचारांसोबत, स्वधर्मातल्या विचारांसोबत, म्हणून आपल्याला ते संभ्रम करणारे वाटतात. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे राजकीय धर्मगुरू आणि खरे धर्मगुरू हे कसे ओळखायचे? आता याच्यावर जर उत्तर दिलं ना तर हे फार वादग्रस्त होईल. काय होतंय की एक साधं उदाहरण देतो, जे खूप लोकांना मनाला लागेल तर लागू द्या, त्याला काही पर्याय नाही. की इथं बसून मापं काढणं सोपं आहे, त्यांच्यासारखं होऊन दाखवावं वगैरे. पण मग आम्हाला कोणासारखं व्हायचं नाही. मी गाथा घेतो, मी ज्ञानेश्वरी घेतो, मी तिथं येतो आणि आपण चर्चा करू. कोण किती वयस्कर आहे, कोण किती वयाने मोठा आहे, हे गोष्ट मॅटर नसते करत, किंवा कोणाचं काय स्थान त्याला प्राप्त झालंय. विषय हा येतो की धर्माचा जेव्हा विषय येतो ना तेव्हा त्याला प्रमाण लागत ना.
बरोबर. बरोबर आहे. त्याच्यात चर्चा लागेल. एक साधं उदाहरण देतो मी. आता गोविंद देवगिरीजी महाराज आहेत. गोविंद देवगिरीजी महाराज हे भाजपाच्या अत्यंत निकटवर्तीय जवळचे आहेत. हो. आता जेव्हा कुठल्याही महाराजांना हे पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वतींचं मत आहे, ते धर्मगुरू म्हणून आमची ती जी मान्यता आहे ती तिथं आहे, त्यांच्या ठाई आहे. आणि हे आम्हाला वक्ते बाबांनी शिकवलं की आपले जे 4 पीठ आहेत त्यांचा आदर करायचा, त्यांची मापणी काढायची, जे की आता करतायत लोक सर्रास. म्हणजे शंकराचार्यांची मापं काढायला बसलीत, कारण की ते कुठंतरी ते भाजपाचा विरोध करतात, भाजपाच्या नीतींचा विरोध करतात. तर आम्ही एवढे मोठे झालो आता की आम्ही आता शंकराचार्यांची मापं काढणार. आता पुरीपीठाच्या शंकराचार्यांचं एक मत आहे की ज्याही वेळी एखाद्या धर्मगुरूला राजकीय स्पर्श झाला त्याचं पतन सुरू होतं. बरोबर. गोविंद देवगिरी महाराजांचं मध्यंतरी एक स्टेटमेंट आलं, गाथा ज्ञानेश्वरी आणि दासबोधाबद्दल. आज आता आपल्या देवाऱ्यात 3ही ग्रंथ आहेत. त्या तुलनेचा विषयच नाही आहे. मी समर्थ रामदासांना किती मानतो याच्यामध्ये काही शंकाच नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. मला समर्थाची सेवका वक्रपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे. मी पाईक आहे समर्थ रामदासांचा. पण ही जी तुलना जी त्यांच्याच्यानं अनावधानानं झाली त्याच्यावर मी सुद्धा भाष्य केलं, मी सुद्धा बोललो त्याच्यावर. पण हे गोविंद देवगिरी महाराजांनी काही जाणीवपूर्वक केलंय का नाही. पण मी जसं सांगितलं की जसं तुम्हाला राजकीय स्पर्श होतो ना, तसं लोकांची कानं डावकारतात तुमच्याकडे, लोकांच्या नजरा तुमच्याकडे होतात. तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाची मग ते विरोधक आक्रमक होतात. इथं विरोधकांचा विषय नाही आणि इथं समर्थकांचा विषय नाही आहे. विषय हा आहे की ह्या राजकीय आग्रहासाठी गोविंद देवगिरी महाराजांनी मध्यंतरी एक गोष्ट केली. बघा काय आहे ना की मी निशांत सरस्वतींना का मानतो, कारण की ते जेव्हा बुद्धिझम बद्दल बोलतात तर ते काय बोलतात, ते दलाई लामांबद्दल बोलतात. आणि ते म्हणतात की दलाई लामा हमारे बहुत अच्छे मित्र आहेत. आणि ते खूप चांगलं बोलतात दलाई लामांबद्दल. दलाई लामांचं जर मत पाहिलं, दलाई लामा तर ग्रेट व्यक्ती आहेत, ग्रेट विभूती आहेत. ते भारतात येतात, ते महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करतात. म्हणजे हे जेव्हा मोठ्या स्तराच्या विभूती असतात त्यांच्या मनामध्ये एकामेकाबद्दल काही नसतं. ते तत्वज्ञानाच्या स्तरावर त्यांच्यात मतभेद असतात, पण त्यांना माहित असतं की बाबा हाही साधक आहे, मीही साधक आहे, मी पण त्याच मार्गाचा आहे. पण हे करत असताना निश्चलानंद सरस्वती कधीच स्वतःच्या मार्गाचा आणि स्वतःच्या विचारांचा त्याग करत नाही, ते सन्मान करतात. आज रोजी बुद्ध पौर्णिमेला यावर्षी गोदावरीच्या घाटावर एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये गोविंद देवगिरी महाराजांनी प्रवचन केलं बुद्धांच्या मार्गावर. आता विषय असा होतोय की हे बुद्धांना तरी ऍक्सेप्टेबल आहे का, बुद्ध तत्वज्ञानाला तरी ऍक्सेप्टेबल आहे का. तुम्ही म्हणाल की बुद्ध बाबा सर्वसमावेशक आहे, त्यांना सगळे चालतात. तर तत्वज्ञानाच्या स्तरावर तसं होत नसतं. शून्यवाद आणि मायावाद हे 2 वेगळ्या तत्वज्ञान आहेत. भले तुम्ही समरसता म्हणून तुम्ही एखाद्या तिर्राईत माणसाला, त्याच्या आचार्यांना नाही, तिर्राईत माणसाला तुम्ही त्याच्यातले 2 मुद्दे एखाद्या तत्वज्ञानाला म्हणा किंवा एखाद्या प्राचार्यांना म्हणा किंवा एखाद्या माझ्यासारख्या व्यक्तीला की बाबा दोन्ही याच्यात साम्य काय आहे, दोन्ही याच्यात. पण जेव्हा तुम्ही एक मार्ग स्वीकारलेला आहे, जसं समजा करपात्री महाराज यांना आर्य समाजाच्या व्यासपीठावर बोलावलं होतं, ते गेले, पण त्यांनी आर्य समाजाच्या कुठल्याही मताशी सहमती दर्शवली नाही. त्यांनी तिथं जाऊन आर्य समाजाच्या मताचं गुणगान केलेलं नाही. त्यांनी आर्य समाजाच्या चांगल्या कार्याबद्दल, उत्कृष्ट कार्याबद्दलचं महिमा मंडन केलं, पण ज्या मुद्द्यांना वर आक्षेप आहे त्या मुद्द्यांवर ते कायम राहिले आणि तिथे जाऊन ते खंडन देऊन आले. हे करपात्री महाराज म्हणजे निश्चलानंद सरस्वती यांचे गुरु, शंकराचार्य म्हणून जे आतापर्यंतचे म्हणजे आदिगुरु शंकराचार्यांच्या नंतर जे श्रेष्ठ उत्तम विभूती होऊन गेलेली आहे. पण आज रोजी गोविंद देवगिरी महाराजांनी तिथे जेव्हा त्यांनी भाष्य केलं तर ते जे अद्वैत वेदांत आहे, अद्वैत वेदांतामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी ज्या पद्धतीने प्रतिपादन केलेलं आहे की एके हाती दंतू जो स्वभाविता खंडितू तोच बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. म्हणजे बुद्ध मताला खंडित मत मानणारी ही परंपरा आहे, वैदिक परंपरा. पण एका
आचार्यांना, एका महंतांना, एका भगवाधारी व्यक्तीला भाजपाच्या आग्रहासाठी त्या मतांचं खंडन करून, माऊली ज्ञानोबरायांच्या मतांचं खंडन करून, त्याला तिथे जाऊन जर का दुसऱ्या मताचं प्रतिपादन करावं लागतंय, मंडन करावं लागतंय, तर याला एकात्मता म्हणत नाही. माफ करा मित्रांनो, याला दहशत म्हणतात, याला आग्रह म्हणतात, याला दुराग्रह म्हणतात. म्हणजे मी बुद्धांना वंदन करतो, हे माझी सद्भावना आहे, पण मी जाऊन त्यांच्या मतांचं मंडन करतो, हा दुराग्रह आहे, ही जबरदस्ती आहे. कारण की ज्याला अद्वैत वेदांत माहिती आहे, तुम्ही समर्थ रामदास स्वामींचं जर तुम्ही नाव घेताय, तर त्या परंपरेतून तुम्ही येत असताना तुम्ही एका परस्पर विरोधी मताचं, आणि परस्पर विरोधी म्हणजे हे काही सामाजिक विषय नाही आहेत. परस्पर विरोध करायला म्हणजे काय, म्हणजे हा सामाजिक इश्यू नाही, हा आध्यात्मिक विरोध. या अध्यात्मामध्ये परस्पर विरोधी मत आहे. एक शून्यवाद मत आहे, एक मायावाद आहे. शंकराचार्यांना ते प्रचिन्न बुद्ध वगैरे म्हणतात. कोहम आणि सोहमचा तो लढा आहे. आणि जेव्हा आपल्या भारतामध्ये शंकराचार्यांचा आविष्कार झाला, त्या काळामध्ये कुमारील भट्ट यांनी ते केलं. कुमारील भट्टांचे शिष्य पुढे मंडन मिश्र यांनी केलं. आणि मुळातच शंकराचार्य जेव्हा ज्याला आज निशानंद सरस्वती प्रादुर्भाव शब्द वापरते की जब शंकराचार्य का इनका प्रादुर्भाव हुआ, आपल्याकडे रोगाचा प्रादुर्भाव म्हणतो, आता उगाच त्या शब्दावरच लोक हे करतील. तर जेव्हा शंकराचार्यांचा प्रादुर्भाव झालाय, तो कशासाठी झालाय, तर तो झालेला आहे की बुद्ध मताला बदलवण्यासाठी. म्हणजे आदिगुरु शंकराचार्यांची ही परंपरा आहे, आणि बुद्ध मताच्या विरोधामध्ये आदिगुरु शंकराचार्यांनी शंख फुंकलाय, आणि तिथून धर्माची त्यांनी पुनर्स्थापना केलेली आहे. त्या आदिगुरु शंकराचार्यांच्या सुद्धा तुम्ही मनाचा विचार करायला पाहिजे ना, की तुम्ही गोदावरीच्या काठावर जाऊन तुम्ही बुद्ध मताचं मंडन करताय. याचा एकामेकाला आदर देणे याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की तुम्ही त्यांच्या मतांचं मंडन केलं पाहिजे. ठीक आहे, आजच्या संविधानाच्या काळामध्ये आजची सामाजिक परिस्थिती अशी नाही की तुम्ही त्याचं खंडन करणार. कारण की खंडन करण्यासाठी ते वातावरणच राहिलेलं नाहीये. आज शास्त्रार्थ होऊ शकत नाही. आज शास्त्रार्थ करायला गेलो, लोक तलवार काढायला बसलेली आहे, लोक मारून टाकतील आणि लोक अॅट्रॉसिटी टाकायला बसलेली आहेत. तुम्ही बुद्ध मताचं खंडन केलंच कसं नाही? अरे बाबा, तिथं परंपरा आहे, तिथं हजारो वर्ष झाली चालू आहे. नाही, आम्ही बदल गया सब, समजलं ना? आता इथं सगळं आम्ही म्हणू ते आहे, पण तुम्ही केलंय ना ते. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्याही महंताला राजकीय स्पर्श झाला, त्याला कुठेतरी त्याला त्या राजकीय पक्षानुसार चालावं लागतं. त्याला त्या राजकीय पक्षाच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करावं लागतं. त्याला कुठेतरी त्यांच्या मूळ सिद्धांताची प्रताडणा करावी लागते. आणि म्हणून जेव्हा आपण, जे तुम्ही विचारलंय की बाबा काय मग म्हणजे धर्म मार्तंड कोणाला, की बाबा राजकीय कसे समजावे किंवा आपले हे कसे खरे धर्म मार्तंड समजावे, खरा धर्म मार्तंड याला तुमच्या राजकीय मतांसोबत काही सुतक नसतं. आज जर का राजकीय धर्म मार्तंडांबद्दल बोललो तर आज सुनील देवधर हे खूप मोठं नाव आहे. सुनील देवधरांनी तिकडे आपल्या अष्टकन्या, ज्याला 7 सिस्टर म्हणतात, त्याला संघाची लोक अष्टकन्या म्हणतात, त्या अष्टकन्यामध्ये जाऊन त्यांनी इतकी मेहनत घेतलेली आहे. तिथे भाजपाचं राज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी खूप काही प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. त्या सुनील देवधरांनी त्यांच्या जेव्हा पुतण्याचं लग्न केलं, तर ते ज्ञानप्रबोधिनीच्या एका महिलेच्या मार्फत त्यांनी पौरोहित्य करून दिलं. बरोबर आहे. आता मुळातच वारकरी संप्रदायामध्ये भक्ती सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे, रामनाम सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. योग याग विधी येणे नोय सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म, भावीनं देवनाकडे निसंदेह गुरुविना अनुभव कसा. आता मुळात तुम्ही वारकरी संप्रदायात या आणि काहीच मानू नका, फक्त राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावं सर्व काळ, बस त्यांनी तेवढंच करावं. ना लागती सायास जावे व नंतर सुखी येतो घरा नारायण. पण जर तुम्ही पौरोहित्यासारख्या विषयाकडे हात टाकतायत किंवा पौरोहित्यासारख्या विषयाकडे वळताय, तर माझा एक प्रश्न आहे, प्रभू रामचंद्रांचं पौरोहित्य महिलेने केलं होतं का? त्यांच्या लग्नासाठी महिलेने पौरोहित्य केलं होतं का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महाराणा प्रतापांच्या, गुरु गोविंद सिंगांच्या? मग ह्या उपटसुंभपणा तुम्हाला का सुचतो? तुम्हाला सगळे नियम का बदलायचे? तुम्हाला सगळे नियम धाब्यावर का बसवायचे? मग तुम्ही 4 पीठांची त्याच्यासाठी परवानगी घेतली. कोणते 4 पीठ? मला इतक्या संघाच्या लोकांनी, कोण शंकराचार्य ते ठरवणार का? मग तुझा बाप ठरवण का भोसडीचे? अरे कोण शंकराचार्य हा प्रश्न बाबांना विचारला होता एका मोठ्या माणसानं. तो आता भाजपाचा दांडा घेऊन फिरतो, आणि ते विचारला होता आपल्या आबांच्या समोर, आर आबांच्या समोर. त्याला बाबांनी म्हटलं होतं, तुला काय झाटा करतो, तू बाहेर थांब.
ही भाषा होती बाबांची तिथे. कोण शंकराचार्य? कोण शंकराचार्य? अरे तुम्ही कोण आहे नालायकांनो? तुम्हाला कोण दिला हा अधिकार की धर्माच्या मौलिक सिद्धांतांना बदलायचा आहे, धर्माच्या मौलिक तत्वांना बदलायचं आहे? तुम्ही कुठून परवानगी आणलेली आहे? तुम्ही कुठं कोणासोबत चर्चा केलेली आहे? कर्मकांड आम्ही मानत नाही, मग करता कशाला? मानत नाही तर ते बदलवता कशाला? शबरीमाला आम्ही मानत नाही, मग जाता कशाला मारायला तिथे? मुळातच तुम्हाला जर का प्रत्येकच गोष्ट बदलायची हेच तर मग मुसलमानांना पण करायचं आहे. मुसलमानांना काय विरोध करायचा आम्हाला? उद्या चालून समजा साडीचा पदर ह्या बाजूने घ्यायचा आहे, नाही आम्हाला ते हे बदलायचं, आम्ही त्या बाजूने घेऊ. धोतर असं नेसायचं, आम्ही उलट नेसू, आम्ही सदरा पायात घालू, डोक्यावर धोतर बांधू, असं जमणार आहे का? त्या धर्माचा तो प्रोटोकॉल आहे, तो तुम्हाला फॉलो करावा लागेल. तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल करायचे आहेत, काही शैथिल्य करायचं आहे, तर तुम्हाला धर्म मार्तंडांची परवानगी घ्यावी लागेल. तुम्ही बदल करू शकत नाही तर तुम्ही आदरपूर्वक नमस्कार करून तुम्ही भक्ती मार्गाला लागा, तुम्ही ते सोडून द्या. तुम्हाला इतके 50 मार्ग इकडे उघडे करून ठेवलेले आहेत. जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, कबीरांनी जे तुम्हाला मार्ग सांगितलेला आहे, तो भक्ती संप्रदायाचा जो मार्ग सांगितलेला आहे, जो भक्तियोगाचा मार्ग सांगितलेला आहे, त्याच्यामध्ये आज असे तू हिमाचल जी परंपरा पसरलेली आहे. कन्नप्पा काय करतोय की तोंडामध्ये चूळ भरून येतोय, महादेवाच्या पिंडीवर ओततोय, मासाचा नैवेद्य तो महादेवाला, ती भक्तीची पराकाष्ठा आहे. सज्जन कसायची ती जी भक्तीची पराकाष्ठा आहे की त्याच्या शालिग्राम मध्ये मास मोजायच्या शालिग्राम मध्ये तिथे श्रीहरी विष्णूंचा वास आहे. किंवा ते जे गाणं आहे ते साऊथ मध्ये सोजू गादू सोजू मल्ली आहे की तुला महादेवा मी फक्त मोगऱ्याची फुलं देऊ शकते. त्या मोगऱ्याच्या फुलावर खुश होणारे आमची देवी देवता आहेत, आमचे इष्ट आहेत. ती भक्ती तुम्ही करा ना, त्या भक्तीचा प्रचार प्रसार तुम्ही करा ना. मला खूप आनंद झाला असता की महिलेनं नाही कोणीही त्यांच्या पुतण्याचा विवाह करून दिला असता, पण तो अत्यंत साध्या पद्धतीने भक्ती मार्गातून तिथं विठोबा रुक्मिणीची मूर्ती ठेवायला पाहिजे होती, तिथे महादेवाची आणि पार्वतीची हे ठेवायला पाहिजे होती, तिथं अधिष्ठान करायला पाहिजे होतं, पिंड उभी करायला पाहिजे होती. जसं महादेवाचे विग्रह वापरत नाहीत, पिंड तिथं करायला पाहिजे होती, शक्ती शिवशक्तीची उपासना तिथं करायला पाहिजे होती, महिलेच्या हाताने लग्न लावायला पाहिजे होतं. भक्ती संप्रदायामध्ये ते चालतं, भक्ती मार्गामध्ये ते चालतं. पण तुम्ही वैदिक मार्गामध्ये तुम्ही वेदवाक्याच्या बाहेर तुम्ही म्हणाल की ब्रह्मवदनी होत्या, गार्गी होती, मैत्री होती, लोपामुद्रा होती, त्यांनी लग्न लावलीत का? आणि त्या ब्रह्मवदनी होत्या, तुम्हाला त्यांचे नियम माहिती आहेत का? त्रिकाळ संध्या नसलेल्या ब्राह्मणाच्या हातून तुम्ही वैदिक कार्य सुद्धा करू नये, हे त्याचा नियम आहे. मुळातच हे जे तत्वज्ञान 19व्या शतकात कुठल्या वेगवेगळ्या संप्रदायांनी आणलेलं आहे, याला हे चालतं करायला, त्याला ते चालतं करायला, याला मुळातच तुम्हाला मुख्य पीठांची तुम्हाला परवानगी आहे का हे तुम्हाला बघावं लागेल. जर तुम्हाला प्रोटोकॉल नुसार जायचं आहे तर तुम्हाला प्रोटोकॉल नुसारच जावं लागेल. ज्या पद्धतीने तुम्ही न्यायालयात जाताना तुम्हाला एक ड्रेस कोड असतो, तुम्ही राष्ट्रपती भवनामध्ये जाताना तुम्हाला एक ड्रेस कोड असतो, तुम्ही तिथं फंकी स्टाईल घालून जाऊ शकत नाही. बाहेर तुम्ही नागडे नाचा चालताय ना. तर तुम्ही जेव्हा धर्मामध्ये येता, तुम्ही जेव्हा कर्मकांडामध्ये येता, तेव्हा तुम्हाला त्याच्याच प्रोटोकॉल नुसार जावं लागणार आहे. तुम्ही स्वतः जर का तुमचे प्रोटोकॉल मोडत असाल तर तुम्ही मुसलमानांकडून काय अपेक्षा करता? तुम्ही मुसलमानाला कोणाला शिव्या देता? मग हे जे मोठी मोठी नावं आहेत संघ भाजपाची, यांनी जो विडा उचललेला आहे कायमस्वरूपी धर्माला ध्वस्त करायचा, धर्माच्या आईला घोडाच आम्हाला लावायचा आहे. आम्हाला हेही बदलायचं आहे, आम्हाला तेही बदलायचं आहे, आम्हाला ते बदलायचं आहे, किलोच्या भावानं आम्हाला जाणवं वाटायचं आहे, आम्हाला ब्रह्मसंस्कार करायचे आहेत, आम्हाला हे तुम्ही कुठलं कोणाच्या परवानगीनुसार करताय? आणि ज्यांच्या परवानगी विचार त्यांना तुम्ही शिव्या घालताय. तर मुळातच समस्या अशी आहे की आपल्याला धर्माचं किती ज्ञान आहे, कोणत्या स्तराचं ज्ञान आहे. प्रेमानंद महाराज एकदम मोकळ्या विचाराचे. प्रेमानंद महाराजांनी ते सांगतात की फक्त रामनाम मनाने त्यांचं हे. पण जेव्हा प्रेमानंद महाराजांना जेव्हा गायत्री मंत्राबद्दल विचारलं तेव्हा ते चिडले की बाबा हे असं कोणाला म्हणतं. करपात्री महाराज चिडतात, नित्यानंद सरस्वतीचा वक्ते बाबा चिडायचे. पण आज घराघरात गायत्री मंत्र वाचतो ना, दीक्षित असून. अरे तो दीक्षित मंत्र आहे, त्याला उपनयन संस्कार पाहिजे. मग हे इतकी मोठी मोठी ज्येष्ठ आम्ही मानत नाही त्यांना, आम्ही आमच्या राजकीय नेत्याला मानतो. त्याने सांगितलं आम्हाला की बाबा गायत्री मंत्र म्हणायला सांगा. बरोबर आहे, बरोबर. आम्हाला राजकीय फायदा कशातून होतोय? त्यांची मतं कशी वाटणार याच्यावर. कारण की हे धर्म मार्तंड हे काय झाले आहेत, हे भाजपाचे पोलिंग बूथ झालेले आहेत. जेवढा इंटरफेअर धर्मामध्ये भाजपा करते, संघ करते, तेवढं काँग्रेसनेही कधी केलं नाही. हा जीवावर उठलाय धर्माचे. अरे तुम्ही परंपरावादी, तुम्ही सनातनी, तुम्ही कर्मठ. अरे कर्मठ सनातनी परंपरावादीच राहिले तर धर्म काय बोळख्याचा राहणार आहे? आणि धर्मच राहिला नाही तर तुम्हाला मतं कशाची पाहिजेत? तुम्ही ज्या रानटी कट्टर जमातींसोबत लढण्याचं जो तुम्ही विडा उचललेला आहे,
तुम्ही हे जे सेक्युलर बनवताय, लोकांना विवेकवादी बनवताय, हे सगळ्यात पहिले मागच्या मुरीतून फरार होऊन जातील. खरं. त्यांना काय यावत जीवित सुखम जीवित ऋण कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य जयस्य पुनरागमन कुठं मैं काय को लढू. मला काय देणं घेणं. मी कर्म सिद्धांत मानत नाही, मी धर्म मानत नाही, मी कर्मकांड मानत नाही, मी हे मानत नाही, मी ते मानत नाही, मी धर्मच कशाला मानू. मी होऊन जाईन मुसलमान. खजुरे खायला भेटतात, खाली 4 भेटतात, वरती 72 भेटतात, मी कशाला धर्मासाठी भांडू. बरोबर आहे. तर मुळातच धर्मासाठी भांडण्यासाठी जी निष्ठा पाहिजे, ज्या परंपरा पाहिजेत, ज्या प्रथा पाहिजेत, जी संस्कार पाहिजेत, जी संस्कृती मावरी स्वतःचे संस्कार जपतायत राव. तिकडे ते समुराय जपतायत स्वतःचे संस्कार, ते याकूचे स्वतःचे संस्कार जपतायत. संपूर्ण जगामध्ये स्वतःच्या संस्कारांबद्दल, स्वतःच्या परंपरेबद्दल संपूर्ण जग स्वतःचा अभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करताय. मृतावस्थेत गेलेली ते हिब्रू भाषेत जिवंत करून इस्रायल त्यांच्या मुलांना धर्म शिकवताय. कारण की धर्माशिवाय इस्रायलची पोरं सुद्धा हातात शस्त्र घेऊन लढू शकत नाही, हे त्यांना माहिती आहे. बरोबर. आणि आम्ही काय करतो, आम्ही लोकांना धर्मापासून परावृत्त करतोय, किंवा धर्माचे मौलिक तत्व बदलवतोय, किंवा धर्माचं मूळ स्वरूप बदलवतोय, आणि काहीतरी वेगळं म्हणजे झेब्रा धर्म आम्ही उभा करतोय. आणि त्याच्या माध्यमातून आम्ही धर्म संरक्षण झालं पाहिजे, भाजप सत्तेत राहिली पाहिजे, हा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे असली धर्म मार्तंड आणि नकली धर्म मार्तंड हा संघर्ष चालतच राहणार आहे. ज्याला राजकीय स्पर्श झालेला आहे तो नकली. 2014च्या आधीचा विषय वेगळा होता. तेव्हा 2014च्या आधी सगळ्यांचंच हे मत होतं, इव्हन या शंकराचार्यांचं पण हे मत होतं, सत्तांतरण झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. हा, पण 2014 नंतर जे खूपच प्रेमामध्ये वाहून गेलेले आहेत आणि ज्यांनी कानपिचके घेणंच बंद केलेले आहेत आणि जे स्वतः त्यांच्या हातातलं बाहुलं झालेले आहेत, ते धर्म मार्तंड नाही घेत. धर्माला उपनिषदांचं, वेदांचं, आपल्या याचं ब्राह्मण्य ग्रंथांचं, गाथेचं, ज्ञानेश्वरीचं, दासबोधाचं याचं अधिष्ठान पाहिजे. धर्माला इतर कुठल्याही अधिष्ठानाची आवश्यकता नाही, राजकीय अधिष्ठानाची तर नाहीच. अशा प्रकारे आज बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी अनेक प्रश्न आहेत, पण वेळेअभावी ती प्रश्न आपण पुढच्या भागात बघूया. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव. सहकार्य असू द्या.